सुप्रभात मित्रांनो, खादाड प्रबंधीमध्ये मी सुषमा पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे। तर आज माझ्या मैत्रिणीचं आहे केळवण आणि मी तिला घरी बोलवलं आहे जेवणासाठी, केळवणासाठी की तिचं लग्न होणार आहे कोकणात आणि ती आहे पंजाबी। सो तिला कोकण पद्धतीचं जेवण कसं असतं, चिकन वडे, सोलकढी, तसं पारंपरिक डिश आपण बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर आधी नारळाची जी किशी आहे ती आपण सोलून घेऊया। हे का सोललं जातं याचं एक कारण आहे की आपण जेव्हा नारळ खावतो तेव्हा हे सगळं त्याच्यात पडू नये म्हणून आपण ही किशी पूर्ण साफ करून घ्यायची। आणि आता आपण नारळ फोडूया। तर सर्वात प्रथम आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात जे आपण खवलेलं खोबरं आहे ते पूर्ण एक नारळ घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही 6 ते 7 लोकांना आरामात सोलकढी बनवू शकता। एकच मिरची घ्यायची आहे कारण की खूप तिखट होऊ नये, यायला जमलं पाहिजे। आल्याचा छोटासा तुकडा, मीठ टाकायचं आहे आणि जिरं, बस एवढंच आपल्याला वापरायचं आहे। आणि शक्य तितकं पाणी जास्त ओतायचं आहे। आणि आपल्याला हे बघा, मी साधारण 1 तांब्याभर पाणी ओतलेलं आहे आणि ते आता आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं। हा टोप घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी चाळणी ठेवलेली आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे। पूर्वी लोक कापडात ओतून ते पिळून काढायचे, तर आपल्याला काय करायचंय, हे जस्ट ग्राइंड केलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। हे बघा, खाली दिसत असेल तुम्हाला तसं नारळाचं दूध येतंय। आणि हे आपल्याला काय करायचं, आता एका पळीच्या साहाय्याने हे प्रेस करायचं। जसं जसं प्रेस करणार खाली तुम्ही हाताचा वापर देखील करू शकता। आता वरचं खोबरं बघा थोडं थोडं सुकलेलं दिसेल, तर आपल्याला करायचं काय आहे, हे पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी ओतून पुन्हा ग्राइंड करून घ्यायचे। असं आपल्याला ही प्रोसेस 3 ते 4 वेळा करायची आहे। सो आता हे तयार झालेलं आहे। ह्याच्यात फक्त एक महत्त्वाचा आता इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे आहे कोकमाचं आगळ। तुम्ही एक छोटी पळी कोकमाचं आगळ घेतला आहे। चमच्याच्या मापात तुम्ही 2 चमचे भरून आगळ घ्यायचं आहे आणि तो ह्याच्यात मिक्स करायचा आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे। आणि तुम्ही टेस्ट करून बघायचं आहे की बरोबर मीठ लागलेलं आहे की नाही, आंबट व्यवस्थित झालं आहे की नाही। ह्याच्यात अजून थोडंसं ऍड करावं लागेल। ह्याच्यात अजून 1 चमचा मी ऍड करते आहे। बघा, ह्याच्यात कलर टाकण्यासाठी लोक बीट वापरतात, फूड कलर वापरतात, पण नॅचरल जी सोलकढी आहे ती अशीच बनवली जाते। ह्याच्यात कलरची काहीही एक गरज नाही। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, मग आपली सोलकढी रेडी। सो ह्याच्यावर आता आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे कोथिंबीर। ही ॲक्च्युली पचनासाठी चांगली असते सोलकढी।
तर अशा प्रकारे आपली सोलकढी बघू शकता तयार झालेली आहे। तर आता आपण वड्यांच्या प्रोसेसला चालू करूया। तर मी अर्धा किलो वड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला पाणी उकळवत ठेवलेलं आहे। मी पाणीला उकळी आली की आपण ते त्याच्यात गरम पाण्यात कधी पण वड्याचं पीठ मळायचं असतं आणि मीठ लागणार आहे। मीठ टाकायचं 1 चमचाभर, जराशी हळद टाकायची आहे छोटा चमचा आणि आपल्याला उकळी आलेलं पाणी आहे त्याच्यात थोडं करून ओतायचं आहे। गरम असल्या कारणाने लगेच हात घालायचा नाहीये, आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचंय वड्याचं पीठ। आणि पाणी पहिल्यांदाच जास्त ओतायचं नाहीये, थोडं करून पहिल्याला गरम पाण्यात थोडंसं ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ हे पीठ आणि नंतर आपल्याला मळायचं। थोडं कोमट झालेलं आहे पीठ, त्याच्यामुळे आता हळूहळू मळायला घ्यायचंय। ह्याच्यात पण गरम पाणी थोडं टाकून हलकं आपल्याला मळायचंय। गरम आहे वड्याचं पीठ, जेवढं गरम असतानाच मळणार तेवढं ते चांगलं येतं। पण वड्याचं पीठ येण्यासाठी तुम्हाला अगोदर कमीत कमी 1 ते 1.5 तास तरी तुम्हाला अगोदर मळून ठेवायला लागतं। चांगलं मळून घ्या आणि थोडं कडक मळायचं, कारण की ते जेव्हा पीठ येतं ते 1 तासानंतर तेव्हा ते ऑलरेडी नरम झालेलं असतं। त्याच्यामुळे मळताना आधीच पूर्ण पातळ मळायचं नाहीये, म्हणजे मग वडे थापताना प्रॉब्लेम होतो। थोडं गरम पाणी घेऊन असं कडक असा डो बनवायचा आहे त्याचा। वड्याचं पीठ कसं बनवतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की माझे बाबा जे आहेत ते वड्याचं पीठ खूप छान बनवतात। तर मी जर गावाला गेली तर मी नक्कीच व्लॉग शूट करेन। तुम्हाला बघायचं असेल प्रमाणाप्रमाणे तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आपला हा डो वळून झालेला आहे। आता हे पीठ लवकर येण्यासाठी एक टिप देत आहे मी, की आपल्याला एक छोटासा असा कांदा घ्यायचा आहे आणि तो पिठाच्या मधोमध ठेवायचा आहे। हलकंसं त्याच्यात तेल ओतायचं आहे आणि हे पीठ असं वरून झाकून ठेवून द्यायचं आहे, ओल्या कपड्याने झाकून। थोडंसं मळलं आणि हे आता आपल्याला झाकायचं आहे ओल्या फडक्याने। ओल्या फडक्याने झाकून आपल्याला 1 ते 1.5 तास ठेवायचं आहे। चिकनसाठी जे वाटप लागणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं 1 वाटी भाजून, धणे जिरं भाजून घेतलेलं आहे, 2 कांदे, लसणाच्या पाकळ्या 10 ते 12, आल्याचा तुकडा छोटासा आणि कोथिंबीर। चिकनचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला पहिलं तर आपल्याला चिकनला मीठ लावून घ्यायचं आहे, नंतर जराशी हळद जास्त नाही टाकायची, चिकन मसाला एव्हरेस्टचा चिकन मसाला पुरा टाकते मी। 1 किलो चिकन घेतलेलं आहे आपण। तिखा लाल टाकते साधारण 1 चमचा, त्याच्यानंतर धना पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि सेम प्रमाणात आपल्याला जिरा पावडर देखील टाकायची आहे।
असं तूप, पुदिना टाकलेला आहे मी. पुदिना असाच टाकायचा आहे अख्खा. कसुरी मेथी क्रश करायची आहे, चोळायची आहे चांगली आणि ती टाकायची आहे. आपला मालवणी मसाला जो आहे तो टाकायचा आहे 2 चमचे. ठेचलेलं आलं लसूण आहे ते आपण टाकायचं आहे. ठेचून घ्यायचं आहे चांगलं. लिंबू पिळायचं आहे. मी अर्धा लिंबू घेतलेला आहे 3. दही टाकायचं आहे आपल्याला. मी 3 मोठे चमचे दही ऍड केलेलं आहे आणि तूप टाकायचं आहे 1 छोटा चमचा. लास्टला कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा ते 1 तास आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. याच्यात तुम्ही बरिस्ता करून देखील घालू शकता. मला आता वेळ नव्हता म्हणून मी टाकला नाही. आणि तुम्ही याच्यात बरिस्ता जर ऍड करता तर ह्याची चव अजूनच छान होते. हे आता आपल्याला मॅरिनेट करून अर्धा तास ते 1 तास ठेवायचं. तर लंगडी आता तापलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल ओतायचं आहे आणि चांगलं कडकडीत होऊ द्यायचं. तर तेजपत्त्याचे 2 पानं टाकते आणि आता तर मॅरिनेशन मध्ये आपण कांदा टाकला नव्हता बरिस्ता, म्हणून हा कांदा जो आहे तुम्ही फोडणीला दिलाय. जनरली मी फोडणीला कांदा देत नाही, तेलामध्ये डायरेक्ट मॅरिनेट केलेलं सगळं चिकन टाकते. पण आता हा कांदा फोडणीला देऊन पूर्ण बरिस्ता सारखा थोडा काळा रंग येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे चांगला. आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन ह्याच्यात टाकायचं. तर आता बरिस्ता सारखा कांदा पूर्ण चांगला असा त्याला तांबूस कलर आलेला आहे. तर आता मी हे जे चिकन जे मॅरिनेट केलेलं अर्धा तास केलेलं मी ते सगळं ह्याच्यात मी ऍड करते. आपण सगळे मसाले ह्याच्यातच टाकलेले, त्याच्यामुळे काही एक्स्ट्रा अदर मसाले ऍड करण्याची गरज नाही आहे. पण चिकन शिजल्यानंतर हलकसं मॅरिनेशनचे सगळं ग्रेव्हीसाठी आपण पाणी थोडंसं 2 चमचे टाकून आणि चिकन चांगलं शिजू द्यायचं. आपल्याला त्याला थोडंसं ढवळते आणि झाकण मारून आपल्याला वरती पाणी, कारण की जास्त चिकन शिजलं तर खाली चिपकून जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी. आणि थोडा वेळ आता त्याला फास्ट गॅसवर किंवा मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनिटं आणि फास्ट गॅसवर 10 मिनिटं चिकनला शिजू देऊयात चांगलं 10 ते 10 मिनिटं. आणि नंतर मग आपण वाटण बनवून घ्यायचं आहे. एकीकडे आम्ही चिकन फ्राय केलेलं आहे. ह्यासाठी स्टार्टर त्याच्यात आता गरम पाणी उकळायचं थोडं.
चिकन शिजू द्यायचं परत. आता चिकन शिजलंय का बघूया. सो ह्याच्यात हे वाटण जे आहे ते मी आता ॲड करतो. वाटण थोडंच वापरायचं आहे, जास्त वापरायची गरज नाही, कारण की ऑलरेडी आपण मॅरिनेशनमध्ये त्याला घी लावलेलं. आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला थिकनेसनुसार. चिकन झालेलं आहे रेडी आपलं. आणि साईडला मी कुकरमध्ये भात चढवलेला आहे. सो आता आपण करायला घेऊ वडे. बघा असे हे मदत न करता आम्हाला बघा कसे पडद्यातून बघतायत. सो आपलं हे वड्याचं पीठ आहे हे आता रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आपल्याला एक एक वडा कापून सोडायचा आहे. तर आता मी देसी जुगाड केलेला आहे. जे तेलाची पिशवी असते आपली ओके ती कट जुगाड केलेला आहे. ही तेलाची जी पिशवी आहे ती कट करून घेतलेली आहे वडे थापण्यासाठी. मग आपण वडे थापायचे त्यांनी तेलात सोडायचे. सो पहिला जो वडा असतो तो मी छोटासा बनवणार आहे हातानेच. तेल तापलं का बघायला. आणि पहिला जो असतो तो आपल्या शेगडीसाठी. त्याच्यामुळे असं थोडंसं वड्यासारखा थापलं आहे आणि तुम्ही आता तेल तापलेलं आहे. हा छोटूसा वडा सुद्धा आहे. छोटूसा वडा देखील आहे. तो वडा फुगलेला आहे बघू शकता तुम्ही. म्हणजे आपलं पीठ किती चांगलं आलेलं आहे. हा चांगला तळून घ्यायचं आणि आपल्याला हा इथे शेगडीसाठी ठेवून द्यायचा आहे. चला तर मग आता वड्यांना सुरुवात तसं वड्याचं पीठ चांगलं आलं की वडे असे टम्म येतात. अशा पद्धतीने थापायचं आहे. थंबचा इथून वापर करायचा आहे. कोकणात इथूनच वापर करतात आणि काही जण असा बोटांनी पण करतात रायगड साईडमध्ये. दोन्ही पद्धतीने तुम्ही वडे थापू शकता. म्हणजे ती हे करता ना ते अजून काय करतच नाही. आता नाही केल्यानंतर मग हातून तिकडून
आम्ही पटापट प्रिपरेशन केलेलं आहे. छोटंसं असं. आणि आता आम्ही वेलकम करणार आहे नेहाचं. सो या 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 नवरीबाई आलेल्या आहेत. तर ही आहे आमची नेहा, जी आमच्या येणार आहे कोकणात. आणि आम्ही तिच्यासाठी केळवण आणि ह्यांनी ही हॉट सीट अडवलेली आहे. बाबू तिथे नाही बसायचंय, तुझ्यासाठी वेगळं ते बघ तिथे डेकोरेशन केलंय. सो किती केळवण झाली नेहा? 4. आणि हे कितवं आहे? 5वं आहे. तर ओमकारला किती मिस करतेस? सध्या करते. अच्छा हा. तरी पण त्याच्या बदलीचं तूच खा. आम्ही लग्नानंतर तुम्हाला पुन्हा बोलवू. तर कशी वाटली आमची अरेंजमेंट? आणि तुझं लग्न होतंय तर तुला कसं वाटतंय? कशी फिलिंग आहे? थोडं नर्वस आणि थोडं आनंद दोन्ही मिक्स. आणि आमच्या कोकणात येते तर तुला कसं वाटतंय? कोकणचं रुबाब भारी. तुला पण छान वाटतंय? दीदी नवरी आहे, तिला बोल. गुलाबी साडी आणि बोल तिला. अरे दीदी तिथे पाटी. दाखव मला तुझा डान्स. झालं ये बस जेवायला. तर तुमका कसा वाटला केळवणा घेऊन आमच्याकडे? लय भारी वाटला. आणि मग आता आमच्या कोकणात येतलास तर तुमका कसा भीती वाटता की कसा वाटता तुमका? एक्साइटमेंट वाटता भरपूर. अच्छा भीती वाटता. वाईच भीती. तर उखानो बिखानो काय पाठ केलास की नाही लग्नाचं? नाही, माका वाटतं मिस्टर इल्यावरच करतालच वाटतं. तो शिकवेल. हा दे दीदीच्या हातात दे. तर अशी आमची गिफ्ट वरनं लफडी झालेली आहेत. दीदीला सांग लग्नाला यायचं. हा परत पाडी तो पिशवीतच देते का खाली.